शेतकऱ्यांच्या अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचा शासन निर्णय आलेला आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना हा हप्ता भेटणार, त्यासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे, नेमकं यासाठी कोण कोण पात्र असणार आहे, त्याचबरोबर जसा पीएम किसानचा 21वा आणि 22वा हप्ता वितरित झाला त्या पद्धतीनं नमोचा 8वा आणि 9वा हप्ता वितरित व्हायचा बाकी आहे। तर या शासन निर्णयामध्ये 9व्या हप्त्याचा उल्लेख आहे का की फक्त 8व्याचाच आहे, यासह तुमच्या मनातले जे काही प्रश्नांची उत्तर आहेत आणि तो शासन निर्णय हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ, जाणून घेऊ। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा शासन निर्णय आहे। या GR मध्ये सुरुवातीलाच असा उल्लेख आहे की पीएमच्या धर्तीवर नमो वर्षाला म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचे वर्षाला 6,000 रुपये खात्यात टाकणारी योजना राबवण्यास मंजुरी देण्यात येत आहे। त्याची प्रस्तावनेमध्ये आहे पीएमचा नोव्हेंबरचा 21वा हप्ता जमा झाला आहे, म्हणजेच पीएम किसान सन्मान निधीचा नोव्हेंबर 2025 मध्ये 21वा हप्ता जमा झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी मागणीचा प्रस्ताव प्राप्त झाला होता। तो प्रस्ताव ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान वित्त विभागाकडे किंवा शासनाकडे प्राप्त झाला होता आणि त्याच्यावर शासन आता मार्च मध्ये अंमलबजावणी करत आहे। किती दळभद्रे आहे ते लक्षात घ्या। शासन निर्णयामध्ये 1774 कोटी रुपयाच्या निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे। एकूण शेतकरी 90,42,000 इतके आहेत आणि लवकरच म्हणजे आता शासन निर्णय झालाय। शासन निर्णयानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री हे लावाजमा घेऊन ढोल पिटून ते रिमोट वगैरे दाबून मग त्या पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण करतील किंवा एखाद्या कॅबिनेटच्या झाल्यानंतर किंवा कॅबिनेट सुरू असताना त्या हप्त्याचं वितरण करतील आणि मार मोठा गाजावाजा करतील। परंतु तो गाजावाजा करत असताना त्यांना हे लक्षात नाहीये की शेतकऱ्यांचा पीएम किसान सोबतचा 9वा हप्ता परत आपल्याकडे पेंडिंग राहिलेला आहे। मग आता 9व्या हप्त्यासाठी का तुम्ही परत पुढच्या महिन्याचा पुढचा ऑगस्ट उजाडू देणार आहात का? तुम्ही जर तुम्हाला पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना चालवायची असेल तर ज्या पद्धतीनं पीएम किसानचे हप्ते पडतात त्या पद्धतीने नमोचे हप्ते पडणं गरजेचं होतं, परंतु तुम्ही पीएम किसानचा 2 हप्ते पडल्यानंतर नमोचा 1 हप्ता टाकताय। मग आता 22व्या हप्त्यासोबतचा 9वा हप्ता कधी जमा होणार हे सुद्धा कृषी मंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे। बाकी सगळ्या गोष्टीसाठी तुमच्याकडे पैसा आहे, मग तुम्हाला हे नमोचे पैसे टाकण्यासाठी का तुमच्याकडे पैसा नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो। त्यानंतर दुसरा म्हणजे कोण यासाठी पात्र असणार आहे, तर प्रामुख्याने पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळाला ते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत। आता सरकारने नवीन अटी शर्ती लावलेल्या आहेत, त्या म्हणजे काय तर कुटुंबातील रेशन कार्ड प्रमाणे एकालाच या योजनेचा लाभ मिळेल। त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर ती पुरुष आणि महिला दोघांच्या नावाने शेती असेल तर त्याच्यामध्ये महिलेला प्राधान्य दिले जाईल आणि त्यामध्ये सुद्धा महिलेला लाडकी बहिणीचा हप्ता मिळत असला तर ते कटकाट करून वरचेच पैसे खात्यामध्ये येतात। अशा पद्धतीचा दुजाभाव हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत वारंवार करत आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दिरंगाई करत आहे। ज्या पद्धतीने केंद्र सरकार पीएम किसानचे हप्ते टाकतं तोच न्याय महाराष्ट्रातील नमो शेतकरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारने देणं गरजेचं असताना हे सरकार जी दिरंगाई करतंय, जी शेतकऱ्यांची हेळसांड करतंय हे योग्य नाही। यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविषयी रोष निर्माण होतोय, याची नोंद सरकारने घेतली पाहिजे। माझी तुम्हाला विनंती आहे, हा व्हिडिओ दत्ता मामा भरणे जे कृषी मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून 9वा हप्ता सुद्धा तातडीने आपल्या खात्यामध्ये जमा होईल। काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, साइडला असलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पहिली अपडेट तुमच्यापर्यंत येत जाईल। धन्यवाद। आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील।